लहानपणापासूनच आपण चिवचिव चिमणी, उठा उठा चिवताई अशी गाणी ऐकत चिवकाऊच्या गोष्टी ऐकत ऐकतच मोठं झालो। बालपणी पहिला ओळख झालेला पक्षी म्हणजे चिमणी। फांदीवर चिमणी भुरकी पांढरी चिवचिव करते, माझ्याकडे बघते नभाकडे बघते चिवचिव करते अशी कुसुमाग्रजांच्या कवितेतील चिमणी असो किंवा शशिकांत शिंदे यांच्या कवितेतील पसा भरून धान्य तर चिमणीच दारात टिपायची हे वर्णन असो। एकेकाळी मोठ्या संख्येने परिसरात चिमण्या दिसत असल्यामुळे विज्ञानापासून ते अगदी साहित्यापर्यंत त्यांचा वावर सगळीकडेच दिसून येत होता। मात्र हीच आपल्या घराच्या शेजारी दिसणारी चिमणी थेट कझाकिस्तान, उझबेकिस्तान अशा देशांपर्यंत फिरून येते असं तुम्हाला सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? संशोधकांनी मात्र हे सिद्ध केलं आहे। आजच्या जागतिक चिमणी दिनानिमित्त आपण याच एका आगळ्या वेगळ्या संशोधनाची माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत केतन वैद्य। महा MTV मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चिमणी किंवा हाऊस स्पॅरो या सामान्यतः जगातील बहुतांश भागात आढळतात। चिमणीच्या 3 उपप्रजाती म्हणजेच सब स्पीशीज भारतीय उपखंडात आढळतात। यापैकीच स्पॅनिश प्रजातीच्या चिमणीने मुंबईहून कझाकिस्तान पर्यंत प्रवास केल्याची नोंद आहे। मुंबईमध्ये रिंगणावल्यात आलेली ही चिमणी फक्त 81 दिवसांमध्येच कझाकिस्तानच्या जांबिल परिसरात आढळून आली। 81 दिवसांची नोंद हा या संशोधन अहवालातील सर्वात लहान कालावधी म्हणजेच शॉर्टेस्ट रिकव्हरी स्पॅन आहे। तर स्पॅनिश स्पॅरोच्या अहवालातील सर्वात मोठा कालावधी अर्थात लॉंगेस्ट रिकव्हरी स्पॅन 8 वर्षांचा आहे। स्पॅनिश स्पॅरोच्या रिंग केलेल्या चिमण्यांपैकी एकूण 5 चिमण्यांच्या नोंदी BNHS ने केल्या आहेत। यापैकी 4 चिमण्या राजस्थानमधील भरतपूर येथे रिंग केल्या गेल्या होत्या, तर एक मुंबईमध्ये रिंग करण्यात आली होती। भरतपूरमध्ये रिंग केलेली एक चिमणी अलमाटी या आग्नेय कझाकिस्तानच्या परिसरात आढळली, तर कझाकिस्तानच्या जांबिल परिसरात रिंग केलेली चिमणी पुढे भरतपूरमध्येही आल्याची नोंद आहे। भरतपूरची एक चिमणी 8 वर्षांनी पाकिस्तानच्या हजरो जिल्ह्यामध्ये आढळली होती। आता येऊ हाऊस स्पॅरो या दुसऱ्या उपप्रजातीकडे। या चिमणीच्या रिंग्ड पक्ष्यांच्या 8 नोंदी संशोधकांकडे असून त्या अतिशय इंटरेस्टिंग आहेत। भरतपूरमध्ये रिंग केलेली चिमणी रशिया, कझाकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये आढळल्या आहेत। नैऋत्य तजाकिस्तानमध्ये 3 तर उत्तर तजाकिस्तानमध्ये एका चिमणीची नोंद करण्यात आली आहे। कझाकिस्तानमधून एकूण 3 चिमण्यांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी एक चिमणी दिल्लीत रिंग केली गेली होती, तर तामिळनाडूच्या पॉइंट कॅलिमर येथे रिंग केलेली चिमणी बांगलादेशमध्ये नोंदवली गेली। यामध्ये सर्वात कमी प्रवासाचा कालावधी 99 दिवसांचा तर सर्वाधिक दिवसांचा कालावधी हा 3 वर्षांपर्यंत होता। BNHS अर्थात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांनी केलेला हा चिमण्यांचा अभ्यास त्यांच्याविषयी अधिक माहिती आणि अभ्यास करण्यास प्रवृत्त करतो असंच म्हणता येईल। घराजवळ आणि आपल्या परिसरात आढळणारी चिमणी ही एवढ्या मोठ्या पल्ल्याचा प्रवास करत असेल अशी तुम्ही कधी कल्पना केली होती का? एकेकाळी मोठ्या प्रमाणावर दिसणाऱ्या पण आता आपल्या नजरेसही न पडणाऱ्या चिमण्यांच्या संवर्धनासाठी तुम्ही तुमचा छोटासा वाटा नक्की उचला। स्थलांतराचा आणि रिंग केलेल्या या अभ्यासाविषयीची माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।